तर बघा कॉम्प्रेसर मधलं ऑइल बदलायचं चाललेलं आहे. जरा पहिलं खराब झालेलं आहे, ते खोलून संपूर्ण साफ करून बदलणार आहे मी. तर बघा एकंदरीत तिथून हे ऑइल बाहेर काढायचं आहे कॉम्प्रेसरचं. इथून बाहेर निघतं ऑइल, संपूर्ण ऑइल बाहेर काढायचं, नंतर ते ऑइल बदलायचं. तरी शी पण स्क्रू खोलून आतमध्ये काही घाण वगैरे आली का, दुधाची बी घाण जाते याची हवेतून, ते पण खोलून बघूया. तर हे ऑइल बाहेर काढतोय बघा. बघा हे किती कमी प्रमाणात आहे. अर्धा लिटर 300-400 मिली ऑइल लागतं याच्यामध्ये. हे एवढंच निघालंय. ऑइल आता कमी आहे, ऑइल टाकलं पाहिजे याच्यात अगोदर. खोलून ही 4 नटच खोलून याच्यात घाण आहे का लागलेली बघितलेली चांगली, म्हणजे परत प्रॉब्लेम येत नाही कोणता कशाला. आता प्लेट काढली, त्याच्या आतमध्ये जर लीक कुठं फाटलं भेटलं तर ऑइल बाहेर येणार. त्या पद्धतीने पॅकिंग व्यवस्थित त्याला आहे तसं चिटकून ठेवायचं. ऑइल वाचल्यानंतर मग व्यवस्थित आता आहे तसंच बसवायचं. हे बघा ऑइल किती कमी आहे, म्हणजे 50 मिली पण निघालं नाही ऑइल. दुधाची घाण पण आहे पांढरी कॉम्प्रेसर मध्ये. रामकृष्ण. तर अशा प्रकारे सगळं साफ करून घेतले आतमधून. आता बघा ऑइल ओतून लेवल बघून फिटिंग करून टाकायचं त्याला मशीनला. पॅकिंग सकट व्यवस्थित बसवायचं. पॅकिंग जर हे झालं तर परत लीक राहणार, ऑइल बाहेर येणार. अगदी व्यवस्थित बसवायचं. स्क्रू एक 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 लावून घ्यायचं. तर अशा प्रकारे हे 6 नट आवळून घेतलेत. आता हा ऑइलचा नट बसवतो व्यवस्थित, म्हणजे इथून ऑइल खाली जायचं नाही. आणि ही ऑइल लेवलची काच आहे ते, त्याचा नंतर ऑइल टाकायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कॉम्प्रेसर व्यवस्थित चालेल. ऑइल नसलं तर मग ते बंद पडतो. आता बघा ही काच लेवल प्रमाणे
घेतलेली ऑइल भरून आता काचेच्या बरोबर लेवलला आलेलं आहे ऑइल. तर अशा प्रकारे आता मशीनला जोडून घेऊया. कॉम्प्रेशरला सगळं फिट करून घेऊया.